धन्यवाद सभापती महोदय. किरण सरनाईक साहेबांनी हा जो प्रश्न उपस्थित केला, तर अशा आश्रमशाळेमध्ये अनेक कर्मचारी असे आहेत की अद्यापपर्यंत त्यांचे DCPSचं अजून क्लोजिंग हे NPSमध्ये झालेलं नाही. या ठिकाणी मंत्री महोदयांनी त्यांच्या उत्तरामध्ये असं म्हटलेलं आहे की 28/1/2020 रोजी शासन निर्णयाद्वारे त्यांनी लेखाशीर्ष घेण्यात आले आहे. मग मला स्पेसिफिक प्रश्न असा विचारायचा आहे की आपण 2005 पासून जे कर्मचारी आहे तर त्यांना आता रिटायरमेंटच्या वेळेस हे 2020 आपण जर तारीख इथे म्हणताय तर याचा डिफरन्स, याचा संपूर्ण इंटरेस्ट हा संपूर्ण आपल्याला यामध्ये जमा करून त्यांना आपल्याला हा बेनिफिट द्यावा लागेल. आता जे रिटायर झालेले आहे त्यांना तर द्यावंच लागेल, पण जे सध्या कार्यरत कर्मचारी आहे त्यांचेसुद्धा अजून DCPS मधलं क्लोजिंग NPSमध्ये अजून ओपनिंग झालेलं नाही आहे. असे अनेक कर्मचारी त्या ठिकाणी आहे. तर याही बाबत आपण तात्काळ सूचना देऊन त्यांचे अकाउंट सेटल करणार आहात का? मी अगोदरच सांगितलं की आम्ही पुढच्या याच आता एक स्पेशल कमिटी आम्ही स्थापन केली आहे, ज्या माध्यमातून त्यांना आम्ही सांगितलं की पुढच्या 3 महिन्यात ज्यांचेही हे विषय प्रलंबित पडलेले आहेत ते मार्गी लागले पाहिजेत असं आमचा त्यामध्ये. आणि मी सांगितलं असं तर पूर्ण सर्वच कर्मचाऱ्यांचा त्याच्यामध्ये समावेश करून घ्यायचा आम्ही ठरवलेलं आहे. डिपार्टमेंटचा हा प्रश्न याचा आहे, हा फक्त आता विजाभज आश्रमशाळेतलाच मर्यादित नसून सरकारी कर्मचारी ज्या विविध डिपार्टमेंटमध्ये आहे की जे जुन्या पेन्शनमध्ये नाही आहे त्या सर्व कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न आहे. त्यांचे अजूनसुद्धा DCPSचं क्लोजिंग झालेलं नाही, NPSमध्ये ओपनिंग झालेलं नाही. त्यांना आता युनिफाईड पेन्शन स्कीम जी आलेली आहे त्याचा जो ऑप्शन देण्यात आलेला आहे त्याची मुदत 31 मार्च आहे, परंतु त्याचे अजून जे काही टर्म्स कंडिशन्स आहेत त्यासुद्धा अजून आलेल्या नाही आहे. त्यामुळे कदाचित ही तारीख एक्सटेंड पण होईल. तरी आपण सर्व डिपार्टमेंटच्या बाबतीमध्ये कृपा करून या बाबतीमध्ये खुलासा करावा. माननीय सभापती महोदय, आता आपण मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये HR रिफॉर्म्स चालू केले आहेत. किंबहुना एक प्रकारे सर्वाधिक मोठा डोलारा असलेलं राज्य, म्हणजे सगळ्या प्रकारचे कर्मचाऱ्यांचा विचार केला तर 17 ते 20 लाख कर्मचारी, म्हणजे जे अनुदानित विना किंवा डायरेक्ट. पण आपल्याकडे एकूणच HR म्हणून कुठलीच व्यवस्था या ठिकाणी आपण इतक्या वर्षात उभी केली नाही. म्हणजे मागच्या काळात मीही मुख्यमंत्री होतो तेव्हाही नाही केली. आणि हे आता आम्हाला असं जाणवलं की आपल्याला जोपर्यंत HR रिफॉर्म्स आपण करणार नाही, एखादा कर्मचारी लागल्यापासनं तो कर्मचारी निवृत्त होतपर्यंत त्याच्या बढत्या, त्याच्यावर एखादी शिक्षा आली तर शिक्षा, त्याचं पेन्शन वेळेवर मिळणं, या सगळ्या गोष्टी या ऑटो पायलट मोडवर गेल्या पाहिजेत. या दृष्टीनं म्हणजे असं मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की एक साधारणपणे आम्ही ज्यावेळेस आढावा घेतला त्यावेळेस असं लक्षात आलं की वेगवेगळ्या कारणाने हजारो कर्मचाऱ्यांचे प्रमोशन्सच झालेले नाहीत. 7-7, 8-8, 10-10 वर्ष प्रमोशन्स होत नाहीत आपल्याकडे. तर आत्ता कम्प्लीट HR रिफॉर्म्स आपण सुरू केलेले आहेत. या रिफॉर्म्सचा एक भाग म्हणून आपण जी सूचना केलेली आहे ती सूचना या विभागापुरतं नाही, इतर विभागांपुरतं देखील या सगळ्या आपल्या विभागांना त्या संदर्भात त्यांचं इन्क्लुजन करणं आणि त्यांना ऑप्शन्स देणं, या संदर्भात जे काही लॅग बिहाइंड असेल ते पूर्ण करण्यात येईल.